नमस्कार. आज आपण पाहणार आहोत खारीक खोबऱ्याच्या लाडूंची रेसिपी. हे लाडू आपण बिना पाकाचे करणार आहोत. गर्भवती स्त्रियांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते, त्यामुळे या पौष्टिक लाडूंचे सेवन करणे फायदेशीर ठरते. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा व रेसिपी आवडल्यास आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजची रेसिपी. सर्वात प्रथम आपण अर्धा किलो खारीक बियांपासून वेगळे करून घेऊ. मी येथे खलबत्त्याच्या साहाय्याने खारीक फोडत आहे. तुम्ही पाटा वरवंटाही वापरू शकता. शक्यतो चांगली वाळलेली खारीक वापरा, किंवा खारीक थोडी ओली असेल तर 1 ते 2 दिवस उन्हात वाळवा, कारण आपल्याला खारीक ही बारीक करून घ्यायची आहे. ओली असल्यास ती मिक्सरवर व्यवस्थित बारीक होत नाही. खारकेचे हाताने अजून बारीक तुकडे करून घेऊ. आता आपण किसणीच्या साहाय्याने खोबरे किसून घेऊ. येथे मी अर्धा किलो खारकेला 300 ग्रॅम खोबरे घेत आहे. खोबऱ्याने लाडूंना चांगली चव येते व यामुळे खारीकही बारीक वाटण्यास मदत होते. खोबऱ्याच्या छान बारीक चकत्या झाल्या आहेत. आता आपण गोडव्यासाठी 200 ग्रॅम गूळ बारीक करून घेऊ. येथे मी गूळ फोडण्यासाठी बारीक बत्ता वापरलेला आहे. तुम्ही सुरीच्या साहाय्याने गूळ बारीक करून घेऊ शकता. आता एका मिक्सरच्या भांड्यात थोडे खारीक घेऊ, त्यात थोडे खोबरे घेऊन व्यवस्थित बारीक करून घेऊ. आता एका कढईत काढून घेऊ. असेच थोडे थोडे खारीक खोबरे घेऊन सर्व व्यवस्थित बारीक करून घेऊ. खारीक नुसती बारीक होत नाही, त्यामुळे त्यात थोडे खोबरेही घातले आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात खारीक खोबऱ्याचा थोडा कूट घेऊन त्यात थोडा गूळ घेऊन मिक्सरवरून फिरवून घेऊ. थोडा थोडा करून सर्व कूट व गूळ मिक्स करून घेऊ व एका ताटात काढून घेऊ. आता ड्राय फ्रुट्स कापून घेऊ. यात आपण काजू व बदाम वापरणार आहोत. साधारणतः 10 ते 15 काजू व बदाम कापून घेऊ. आता आपण हे ड्राय फ्रुट्स मिश्रणात टाकू. यात 1 चमचा वेलची पूड टाकू. यात 4 चमचे तूप टाकू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण लाडू बांधून घेऊ. थोडे थोडे मिश्रण घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण लाडू बांधून घेऊ. अशा प्रकारे आपले पौष्टिक खारीक खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहेत. तर आजची रेसिपी आपणास कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.